नमस्कार. तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नाही का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आधार कार्ड जर लिंक नसेल तर खूप साऱ्या गोष्टींना आपण मुकू शकतो. म्हणजे आपल्यापासून इतरांना पण आणि इतरांपासून आपल्यालाही कधी त्रास होईल ते कळणारच नाही. त्यामुळे आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला आपला एक मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. मित्रांनो, काय होतं, बरेचसे आपण कामं करत असतो आणि कामं करतच्या वेळेस कुठलंही कामं असू द्या, शैक्षणिक कामं असू द्या, सामाजिक कामं असू द्या किंवा कोणत्या प्रकारचे ऑनलाईन कामं असू द्या, बँकिंग असू द्या, हे सर्व कामं आपण करत असताना आपल्याला आधार कार्ड विचारलं जातं. मग आधार कार्ड विचारल्यावर साहजिकच समोरचा तुम्हाला सांगतो की आधार कार्डला OTP आला आहे, तो तेवढा द्या बरं. मग आता OTP आधार कार्डला आला का? आधार कार्डवर थोडी OTP दिसणार आहे. आधार कार्डवर OTP दिसणार नाही आहे. तो मोबाईल नंबरवर तो OTP येत असतो. मग तो OTP आपल्याला योग्य तो OTP त्या नंबरला यायला हवा. त्यासाठी आपला साहजिकच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा, तुमचा जुना एखादी मोबाईल नंबर बंद झाला असेल आणि नवीन मोबाईल नंबर त्याला ॲड करायचा असेल, ते कसं ॲड करायचं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. जर आधार केंद्रावर जावं लागेल का? तिथे किती वेळ लागतो सर? तासनतास वेळ लागतो. मग ते तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसले तो तुमचा जो काम आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचं, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. यामध्ये आपण काय बरेचसे कामं निःशुल्क होतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्लिअर करून सांगणार आहे की आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केल्याने बरेचसे कामं आपण घरबसले करू शकतो. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालता आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा आहे ते आपण बघूया. हे सांगण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर मोबाईल नंबर तुमचा असणं गरजेचं आहे. जो तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करतायत तो तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. का? तर मग सर वडिलांच्या नावावर असेल तर काय अडचण आहे, किंवा माझ्या भावाच्या नावावर असेल, माझ्या मित्राच्या नावावर असेल, काय अडचण आहे? खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. उद्या उठून तोच नंबर बंद पडला किंवा समोरच्यानं तो नंबर बंद करून टाकला तर मग तुम्ही काय करणार? तर मित्रांनो, तो नंबर तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं जे आधार कार्ड अपडेट करणार आहात तर मोबाईलवरूनच करणार का डेस्कटॉपचा वापर करणार आहे? तर आपण साहजिकच यामध्ये आपण आधार कार्ड जे अपडेट करून घेणार आहोत ते आपण आपल्या मोबाईलवरतीच एक ॲप्लिकेशनच्या मदतीने, आणि अतिशय सोपं ॲप्लिकेशन मित्रांनो, ते तुम्हाला दिसणारच आहे स्क्रीनवरती. मित्रांनो, आपण आधार कार्ड अपडेट करताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आधार कार्ड अपडेट करताना हे स्वतः करून घ्या. इतरांना माहिती शेअर करत बसू नका. आधार कार्डचे काही नियम आहेत. आधार कार्ड ऑथेंटिकेशनचा पण एक नियम आहे. तो तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता आपण आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला एक प्ले स्टोरवरून एक ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर त्याला असाइन करण्यासाठी एक OTP घ्यावा लागणार आहे. तर ती पूर्ण प्रोसेस कशी करायची आपण याच्यामध्ये बघणार आहोत. चला तर मग गुगलला सर्च करा सरकारी विज्ञापन, पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं, सभी सरकारी काम या नावावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे आधार कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. आधार कार्ड में नया मोबाईल नंबर जॉईन करे ह्या इथे जे ह्या लिंकवरती क्लिक करायचं. या ठिकाणी जे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ॲपला आपल्याला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर या सर्व परमिशन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. हे सगळं आपण इथं अलाव करून घ्या. अलाव कंटिन्यू केल्यानंतर इथं बिगिनर आपण सिलेक्ट करायचं आहे, कंटिन्यू करायचं. या ठिकाणी आपण सेल्फी वगैरे सर्व व्हेरिफिकेशन करायचे. आपल्या मोबाईलला OTP पण येतो. आता आपल्या या ठिकाणी आधार कार्ड नंबर जो असेल तो आपल्या या ठिकाणी नंबर एंटर करायचा आहे. कंटिन्यू आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं. यानंतर आपलं जे सिम कार्ड असेल, आता माझा ज्या ठिकाणी माझा त्या मोबाईल नंबरच्या आधार कार्डला पहिला जो लिंक आहे त्याच्यावरती कंटिन्यू करतो आहे. या ठिकाणी ही प्रोसेस सर्व्हिस सुरू होते आणि त्याच्यावरती एक OTP होतो आणि आपलं सिम कार्ड पहिले ते व्हेरिफिकेशन होतं. हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर इथे कंटिन्यू परत करायचं. आता फेससाठी आपल्या इथं व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल. फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी पुन्हा हे ऑथेंटिकेशन कंप्लीट होतं. परत इथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं. आपलं ह्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन हे कन्फर्म झालं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला इथे OTP आपल्याला एंटर करायचा आहे. या ठिकाणी जो OTP टाकणार म्हणजे OTP नाही, या ठिकाणी आपल्याला 6 डिजिट पिन टाकायचा आहे. कन्फर्म पिनवरती क्लिक करायचं. सगळ्या गोष्टींना परमिशनला आपण अलाव करायचं. आता या ठिकाणी माझं हे आधार कार्ड तयार झालं आहे. आता ह्या ठिकाणी मला सर्व्हिसेसवरती यायचं आहे. आता सर्व्हिसेसवरती आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी कोणत्या सर्व्हिसेस भेटतात. आपल्याला इथे आपला नंबर अपडेट करता येतो.
इथे ॲड्रेस अपडेट करता येतो. हे सर्व आपल्याला इथे कामं करता येतात. आता ते आपण सगळ्यात पहिले मोबाईल नंबर अपडेट करूया. मोबाईल नंबर अपडेटवरती क्लिक करायचं. या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर आता सध्या 15 दिवसात आपला मोबाईल नंबर अपडेट होतो आणि ₹75 आपला खर्च येतो. मित्रांनो, या ठिकाणी कंटिन्यू आणि कन्फर्म बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर नवीन अपडेट करायचा आहे त्यासाठी त्या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला इंटर करायचा आहे. ज्या मोबाईलमध्ये आपण तो नंबर इंटर करतोय तिथे OTP येईल. आता या ठिकाणी आपण आपला नंबर OTP टाकल्यानंतर इथे कन्फर्म केला. आता कंटिन्यू. आता आपल्याला इथं परत इथे व्हेरिफिकेशनवर जायचं आहे. इथे फेस व्हेरिफिकेशन होतं. यानंतर आपण मग काय करू, आपलं फेस व्हेरिफिकेशन झाल्यावर आपण या ठिकाणी ₹75 आपलं पेमेंट आपल्याला करायचं आहे आणि ₹75 पेमेंट झाल्यानंतर आपला या ठिकाणी नंबर 15 दिवसाचा आत अपडेट होईल. तर मित्रांनो, आता आपण बघितलं आहे आधार कार्डला नंबर कसा अपडेट करायचा. मित्रांनो, एक सांगायचं होतं, आधार कार्डला नंबर अपडेट झाला आहे, पण आमचा जुना नंबर बंद पडला आहे सर, मग आमचा कधी नंबर अपडेट होऊ शकत नाही का? तर नाही मित्रांनो. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आधार कार्डचा जुना नंबर बंद पडला असेल तर तुम्ही अधिकृत आधार कार्ड सेंटरवर जा आणि तिथे जाऊन तुमची समस्या त्यांना सांगा. सोबत जाताना डॉक्युमेंट घेऊन जा, तुमचं आधार कार्ड घेऊन जा आणि तुमची ओळख म्हणून ते लागणारच आहे. आणि तुमचा नवीन मोबाईल नंबर, त्याच्यावर तुम्हाला OTP पाहिजे आहे. जुन्या नंबरवर तो OTP येणारच नाही, साहजिकच तुम्हालाही माहीत असेल, तो नंबरच बंद झाला. तर तुम्ही नवीन मोबाईल नंबर सोबत घेऊन जायचा आहे आणि त्या सेंटरला गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, त्या सेंटरला गेल्यानंतर त्याला सांगा, बाबा रे माझा नंबर बंद पडला आहे, तर ह्या नंबर नवीन आधार कार्ड नंबर, आधारला नवीन नंबर जॉईन करून द्या. सिंपल आहे. तुमचं सगळं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सगळं सोपं काम होत असतं. त्यानंतर तुम्हाला याला खर्च किती लागणार आहे, आधार कार्ड नंबर अपडेट करण्यासाठी ₹75 साहजिक खर्च आहे आणि तिथे त्या गरजेनुसार, तिथल्या सिच्युएशननुसार तुम्हाला तो खर्च थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. पण तुम्ही ₹75 खर्च माफक खर्च असतो. तो ऑनलाईन पण आपण केला तरी तो अपडेट करता येतो. जुना नंबर बंद करायचा आहे आणि नवीन नंबर अपडेट करायचा आहे, त्याच्यासाठी पण हाच व्हिडिओ कामाचा होता. तुम्ही ह्या ठिकाणी जुना नंबर पण अपडेट करू शकतात, नवीन नंबर पण, म्हणजे जुना नंबर तुम्ही काढून नवीन नंबर अपडेट ₹75 करू शकतात. एवढंच होतं मित्रांनो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत शेअर करा आणि आमच्या ह्या पेजला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. मित्रांनो, आमचं इंस्टाग्रामला पण अकाउंट आहे, तसं यूट्यूबला जसं अकाउंट आहे तसं इंस्टाग्रामला आहे, फेसबुकला आहे. तुम्ही त्या ठिकाणी पण हे व्हिडिओ बघू शकतात. शॉर्टमध्ये आम्ही व्हिडिओ तयार केलेले असतात, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ असतात, तिथे पण तुम्ही बघू शकतात शॉर्टमध्ये. तर चला मित्रांनो, आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा